तेलंगणा वेगळा झाल्यानंतर उर्वरित आंध्र प्रदेशमध्ये कोणतेही एक शहर राजधानी असू नये अशी शिफारस याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाने नेमलेल्या समितीने केलेली आहे। एका शहराला राजधानीचा दर्जा देण्याऐवजी प्रशासनाचे विविध विभाग राज्याच्या 3 भागांमध्ये विखरून असावेत असं या अहवालात म्हटलेलं आहे। राज्याच्या प्रत्येक भागाची भौगोलिक आणि सामाजिक आर्थिक स्थिती विचारात घेऊन सरकारी विभागांचं विकेंद्रीकरण करता येईल असं यात सुचवण्यात आलंय। प्रामुख्याने विशाखापट्टणम, रायलसीमा आणि कलाहस्ती नदीकोडी यांचा उल्लेख या 188 पानी अहवालात करण्यात आलाय। कोणत्याही एकाच शहरापेक्षा सर्व विभागांचा यामुळे विकास होऊ शकेल असं माजी केंद्रीय नगरविकास सचिव के.एम. शिवरामकृष्णन यांच्या अध्यक्षतेखालील समितीने म्हटलंय। वास्तविक राज्याचा मध्यबिंदू गृहीत धरून गुंटूर किंवा विजयवाडाची निवड होईल अशी अपेक्षा होती, मात्र दरवेळी भौगोलिक केंद्र हाच निकष नसतो असे या अहवालात म्हटलंय। त्यासाठी महाराष्ट्र, तामिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल यांची उदाहरणंही देण्यात आली आहे। सत्तेच्या विकेंद्रीकरणाचा हा प्रयोग केंद्र सरकार स्वीकारणार का हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे। आंध्र प्रदेशमध्ये आपण बघतोय केंद्राने नेमलेल्या शिवरामकृष्णन समितीची शिफारस आलेली आहे। सरकारी विभाग राज्याच्या 3 भागांमध्ये विभागून द्या असं ही समिती म्हणते आहे। भौगोलिक सामाजिक स्थिती बघून विभाग निश्चित करता येतील। सत्तेच्या विकेंद्रीकरणाचा हा जो भाग आहे तो अर्थातच प्रशासनाने जे विकेंद्रीकरण केलं आहे त्यामुळे हो ठरेल का, त्यामुळे त्याच्याशी संबंधित विभाग वायझॅकला नेता येईल। मत्स्योद्योग, शिपिंग, बंदर, पेट्रोकेमिकल उद्योग आदी विभागांसाठी योग्य। कृष्णा, गोदावरी, गुंटूर हे जिल्हे राईस बाउल म्हणून ओळखले जातात। शेती आणि कृषी उद्योगाशी रायलसीमामध्ये कुर्नूल, चिंतूर, अनंतपूर, तिरुपती, कडप्पा हे भाग येतात। हा भाग आंध्रच्या केंद्रस्थानी येतो आणि रेल्वे आणि रस्त्याचं जाळं आहे। प्रशासनाचे काही महत्त्वाचे विभाग इथे नेता येतील। मात्र अपेक्षेप्रमाणे कर्नूल, अनंतपूरमध्ये एकच राजधानी असू नये। कलाशस्ती नदीकोडी भाग विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरू शकतो। प्रशासनाचं विकेंद्रीकरण केल्यास अनेक शहरांमध्ये सुविधा विकसित होतील। कलाशस्ती नदीकोडी भाग विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरू शकतो। प्रशासनाचं विकेंद्रीकरण केल्यास अनेक शहरांमध्ये सुविधा विकसित होऊ शकतात। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।